नमो नमः। दशमी कक्षा संस्कृत तृतीय पाठ सुक्तिसुधा। विद्यार्थी मित्रांनो, सुक्तिसुधा हा पाठ आपल्याला परीक्षेमध्ये पाठांतरासाठी सुद्धा आहे. ही परीक्षेमध्ये सुभाषिते पूर्ण करा म्हणून 6 मार्कासाठी प्रश्न विचारलेला असतो. त्या दृष्टिकोनातून सुभाषितांचं लेखन आपल्याला अचूकपणे करता येणं हे गरजेचं आहे. सुक्तय नाम सुवचनानी. सुक्तय म्हणजे सुविचार, चांगले विचार. सुक्तीनाम पठनेन वाक्चातुर्यम वर्धते. आणि या जर सुक्तींचं पाठांतर आपण केलं, त्याचं वाचन केलं, तर आपल्या बोलण्याची वाक्चातुर्य म्हणजे बोलण्याची जी कला आहे या कलेमध्ये वाढ होते किंवा वक्तृत्व कलेमध्ये, भाषण कलेमध्ये आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकतो. सुक्तीनाम प्रयोग लेखने भाषणाचे प्रभाव जनयेत. चांगल्या प्रकारचं निबंध लेखन करायचं असेल तर चांगले विचार आपण त्या लेखनामध्ये वापरू शकतो. किंवा इतर काही लेख लिहायचे असतील तर त्यावेळेस आपण संस्कृत भाषेमध्ये असणारे अनेक जे विचार आहेत हे विचार आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. उक्तमच एव. उक्तमेव म्हणजे उक्तमच एव, तिथं संधी आहे म्हणून म्हटलेलं आहे. खिन्नम चापी सुभाषितेन रमते स्वीयं मन सर्वदा श्रुत्वान्यस्य सुभाषितं खलु मन श्रोतुं पुनर्वांछते. अज्ञान ज्ञानवत अपि अनेन हि वशीकर्तुं समर्थो भवेत्. कर्तव्यो हि सुभाषितस्य मनोजैरावश्यक संग्रह. खिन्न म्हणजे दुःखी लोक आहेत, या दुःखी लोकांचं दुःख हरण करण्याचं काम ही सुभाषितं करत असतात. श्रुत्वा अन्यस्य म्हणजे अनेक जर सुभाषितं आपण पुन्हा पुन्हा ऐकली तर आपलं मन खरोखर ते सुभाषितं पुन्हा पुन्हा ऐकावीशी आपणाला वाटतात. चांगले जर विचार आपल्याकडे असतील, चांगलं ज्ञान आपण जर मिळवलेलं असेल तर एखाद्या अज्ञानी माणसाला ज्ञानाच्या जोरावरती आपण वशीकृत करू शकतो. म्हणजे आपले विचार आपण त्याला पटवून देण्यामध्ये एखादी व्यक्ती समर्थ होऊ शकते. म्हणून ज्ञान या सुभाषितांच्या माध्यमातून आपण विविध म्हणजे कमीत कमी शब्दामध्ये अधिकाधिक माहिती देण्याचं काम ही सुभाषितं करत असतात. म्हणून आपण त्यांचं वाचन केलेलं पाहिजे. अनेक अज्ञानी लोकांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी सुद्धा यांचा उपयोग होऊ शकतो. त्यांचं अज्ञान दूर करण्यासाठी, त्यांना योग्य तो सल्ला देण्यासाठी सुद्धा आपल्याला याचा उपयोग होऊ शकतो. कर्तव्य ही सुभाषितस्य मनुजे आवश्यक संग्रह. आणि म्हणून माणसाचं हे कर्तव्य आहे की त्याच्याकडं चांगली चांगली जी सुभाषितं आहेत या चांगल्या सुभाषितांचा संग्रह असला पाहिजे. आणि अशीच काही संग्रह आपल्या ही सुभाषितं याच्यामध्ये दिलेले आहेत. म्हणजे सुभाषितांच्या अनेक काही ओळी आपल्या पाठ असतात. उदाहरणार्थ समजा, विद्याविहीन पशु संवती कार्यसाधिका, न्यायात पथप्रवृत्ती पदम न धीरा असेल, मौनम सर्वार्थ साधनम, हे आपल्याला पाठ असतं. परंतु पूर्ण सुभाषित जे आहे हे पूर्ण सुभाषित आपल्याला पाठ नसतं. परंतु त्यातले काही महत्त्वाचे विचार हे अनेकांच्या तोंडी, अगदी ज्याला संस्कृत येतं त्याच्या तोंडी असतात, ज्याला येत नाही त्यानंसुद्धा त्याच्या तोंडामध्ये असतात. परंतु मग ती पूर्ण सुभाषितं जर अभ्यासली तर त्याच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण ज्ञान होऊ शकतं. सर्वप्रथम आपण सुभाषितं वाचूया. विद्यानाम नरस्य रूपम अधिकम प्रचन्न गुप्तम धनम. विद्याभोगकरी यशस्सुखकरी विद्यागुरुनाम गुरु. विद्याबंधुजनो विदेशगमने विद्यापरम दैवतम. विद्याराजतु पूज्यते न तु धनम विद्याविहीन पशु. निंदन्तु नीतिनिपुणा यदि वा स्तुवन्तु. लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेष्टम. अद्य वा मरणमस्तु युगान्तरे वा. न्यायात्पथः प्रविचलन्ति पदं न धीराः. आत्मनो मुखदोषेण बध्यन्ते शुकसारिकाः. बकास्तत्र न बध्यन्ते मौनं सर्वार्थसाधनं. रथस्येकं चक्रं भुजगमिता सप्ततूरकाः. निरालम्बो मार्गश्चरणविकलः सारथिरपि. रविर्यात्यवान्तं प्रतिदिनम् अपारस्य नभसः. क्रियासिद्धि सत्त्वे भवति महतां नोपकरणे. अल्पानामपि वस्तूनां संवती कार्यसाधिका. तृणे गुणत्वमापन्ने बध्यन्ते मत्तदन्तिनः. प्रथम वयसि पीतं तोयम् अल्पं स्मरन्तः.
शिरसी नीतवारा नालिकेरा नराराम ददती जलम अनल्प अस्वाद आजीवितांतम नहि कृतम उपकारम साधवो विस्मरन्ति घटम विंद्यात पटम छिंद्यात कुर्याद रासभरोहनम येन केन प्रकारेण प्रसिद्ध पुरुषो भवेत. पहा पहिला श्लोक. विद्यानां नरस्य रूपम अधिकं प्रचन्नगुप्तं धनं विद्याभुवकरी यशस्सुखकरी विद्यागुरूणां गुरु विद्याबंधुजनो विदेशगमने विद्यापरं दैवतं विद्याराजेषु पूज्यते न तु धनं विद्याविहीन पशु. विद्यानां नरस्य अधिकं रूपं प्रच्छन्नगुप्तं धनं विद्याभोगकरी यशस्सुखकरी च विद्यागुरूणां गुरु विदेशगमने विद्याबंधुजनः विद्यापरं दैवतं विद्याराजेषु पूज्यते न तु धनं विद्याविहीन पशु ये. विद्या म्हणजे ज्ञान. विद्या हे माणसाचं खरा दागिना आहे, खरा अलंकार आहे. हे विद्येमुळे माणसाच्या सौंदर्यामध्ये अधिक भर पडते. विद्या ही एक अशी संपत्ती आहे की ती गुप्त संपत्ती आहे, गुप्त धन आहे, ज्याचा उपयोग, त्याचा विद्येच्या माध्यमातून आपण सुख मिळवू शकतो, यश मिळवण्यासाठी आणि तिचा उपभोग घेऊ शकतो. विद्या हे असं एकमेव संपत्ती आहे. म्हणजे आपल्याकडे जर स्थावर मालमत्ता असेल, जंगम मालमत्ता असेल तर तिची भावंडामध्ये वाटणी होऊ शकते. परंतु ज्ञान अशी एकच गोष्ट आहे किंवा विद्या ही अशी एकच गोष्ट आहे की जिची वाटणी होऊ शकते नाही किंवा तिला चोरही चोरून नेऊ शकत नाही. गेल्या वर्षी आपण 9वीला असताना एक श्लोक अभ्यासलेला आहे की न चोरहार्यम न राजहार्यम न भ्रातृभाज्यम न च भारकारी व्यये कृते वर्धते एव नित्यम विद्याधनम सर्वधन प्रधानम. म्हणजे विद्या हे सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं धन आहे ज्याची चोरी होऊ शकत नाही, जो राजा त्याच्यावरती आक्रमण करू शकत नाही, राजा आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही, त्याचा आपल्याला ओझही होऊ शकत नाही किंवा भावंडामध्ये सुद्धा त्याची वाटणी होऊ शकत नाही. म्हणून माणसाला विद्येमुळे आपल्या अवतीभोवती असणं तो यश सुख हे सर्व मिळवून देण्याची शक्ती ही विद्येमध्ये आहे. विद्या ही गुरूंचीही गुरु आहे. म्हणजे सर्वश्रेष्ठ गुरु जर कोण असेल तर ती विद्या आहे. ज्यावेळेस आपण परदेश भ्रमंतीसाठी जातो, बाहेरच्या देशामध्ये जातो, त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणची माणसांपेक्षा आपल्याकडे असणारी विद्याच आपल्याला उपयोगी पडू शकते. समजा आपण एखाद्या बाहेरच्या देशामध्ये गेलो, आपण आपल्या भाषेत बोलायलो, ते त्यांच्या भाषेमध्ये बोलायले तर आपल्याला काहीही समजणार नाही. परंतु जर आपण ज्ञान प्राप्त केलेलं असेल, आपण एखादी आंतरराष्ट्रीय भाषा शिकलेली असेल तर आंतरराष्ट्रीय भाषा ही आपणाला बाहेरच्या देशामध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणच्या लोकांशी संवाद साधण्यासाठी, त्या ठिकाणची माहिती घेण्यासाठी उपयोगी होऊ शकते. म्हणून पर्यटन करत असताना किंवा बाहेरच्या देशामध्ये आपण गेलेलो असताना विद्या ही आपल्याला भावासारखी मदत करत असते. विद्या परम दैवतम म्हणजे विद्या हे सर्वश्रेष्ठ दैवत आहे. विद्या राजेषु पूज्यते न तु धनम. जी ज्ञानी लोक आहेत या ज्ञानी लोकांना किंवा विद्येला जे राजे महाराजे आहेत या राजा महाराजांमध्ये सुद्धा श्रेष्ठ अशा प्रकारचं स्थान आहे. तिथं एखाद्या व्यक्तीकडं संपत्ती किती आहे हे पाहिलं जात नाही, तर त्या ठिकाणी ज्ञान किती आहे म्हणजे ज्ञानी माणसाला राजदरबारामध्ये सुद्धा किंमत असते. आणि म्हणून म्हटलेलं आहे, राजा कितीही बलवान असला तरी त्याची कीर्ती त्याच्या राज्यापुरती असते, परंतु एखादा विद्वान माणूस असेल तर त्याची कीर्ती संपूर्ण जगभर असते. आणि म्हणून आपल्याकडं म्हटलं जातं की राजा पूजितसे देशी, विद्वान पूजितसे देशोदेशी. म्हणजे विद्वानाची कीर्ती ही संपूर्ण जगभर पसरत असते. आणि म्हणून आजच्या कालामध्ये जर एखाद्या व्यक्तीकडं ज्ञान नसेल, त्यानं विद्या ग्रहण केलेली नसेल तर विद्याविहीन पशु येव म्हणजे विद्या नसलेला माणूस हा पशुवत जीवन जगत असतो किंवा त्याला पशुची उपमा दिलेली आहे. निंदन्तु नीतिनिपुणा यदि वा स्तुवन्तु लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेष्टम अद्य वा मरणमस्तु युगांतरे वा न्यायात्पतः प्रविचलन्ति पदम न धीराः.
यदि अपि नीतिनिपुणाः निन्दन्तु स्तुवन्तु वा लक्ष्मी समाविशतु यथेष्टं गच्छतु वा मरणम् अद्य एव अस्तु युगान्तरे वा तथापि धीराः न्यायात्पथः पदम न प्रव्यचलन्ति. नीतिनिपुणा म्हणजे न्यायशास्त्रामध्ये पारंगत असलेले लोक, प्रवीण असलेले लोक, किंवा आपण त्यांना सज्जन असं म्हणू, चांगल्या व्यक्ती, जे न्यायशास्त्रामध्ये पारंगत असलेले लोक असतात, विद्वान लोक असतात, बुद्धिमान लोक असतात, यांची कोणी निंदा केली किंवा कोणी त्यांची स्तुती केली तरीही त्यांना काही फरक पडत नाही. त्यांच्याकडं संपत्ती, लक्ष्मी म्हणजे संपत्ती, धन, पैसा, पैसा आला काय किंवा गेला काय, मरण आज आले काय किंवा नंतर युगांतरे आले काय, तरीही म्हणजे यांच्या कार्यामध्ये कितीही अडथळे आणण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा ते आपल्या न्यायमार्गावरून, सन्मार्गावरून थोडेही विचलित होत नाहीत. सामान्य माणसं ताबडतोब डळमळीत होत असतात, काय करावं काही नाही, परंतु जे न्यायशास्त्रात पारंगत असणारी सज्जन व्यक्ती असतात, धैर्यवान माणसं असतात, ही आपल्या मार्गावरून कधीही यत्किंचित ढळत नाहीत. ते आपलं कार्य चालूच ठेवतात. मग ते कोणी निंदा कोणी वंदा, आपलं आपलं काम त्यांचं चालूच असतं किंवा आपल्या कामापासून त्यांचं लक्ष अजिबात विचलित होत नाही. तिसरा श्लोक आहे, आत्मनो मुखदोषेने बध्यन्ते शुकसारिका बकास्तत्र न बध्यन्ते मौनम सर्वार्थ साधनम. बघा, शुकसारिका आत्मन मुखदोषेने बध्यन्ते तत्र बकाः न बध्यन्ते अतः मौनम सर्वार्थ साधनम. शुक म्हणजे पोपट, सारिका म्हणजे मैना. पोपट आणि मैना स्वतःच त्यांच्या तोंडाने सारखेचे बडबड बडबड करत असतात, म्हणून ते बंदिस्त झालेले आपणास पाहावयास मिळतात, पिंजऱ्यामध्ये अडकलेले पाहावयास मिळतात. तत्र बका न बध्यन्ते मौनम सर्वार्थ साधनम. त्याचऐवजी आपण जर बगळे बघितले तर एखाद्या तलावाच्या काठी जर गेलो तर बगळे अतिशय शांत चित्तानं बसलेले असतात आणि आपलं सावध पकडत असतात. आणि म्हणून म्हटलेलं आहे की रिकामी बडबड करण्यापेक्षा मौनम सर्वार्थ साधनम, म्हणजे बगळ्यासारखी एकाग्रता आपली असली पाहिजे. रिकामी बाष्कळ बडबड ज्याला म्हणतो आपण, ही बाष्कळ बडबड करता कामा नये. मोजकंच महत्त्वाचंच बोललेलं आहे. आणि म्हणून पूर्वीच्या काळी एक श्लोक होता की विद्यार्थ्यांचं लक्ष कसं असावं, तर बगड्यासारखं असावं, चित्त एकाग्र असावं. म्हणजे एक श्लोक आहे, अल्पाहार गृहत्यागो श्वाननिद्रा तथैवच काकदृष्टी बकध्यान विद्यार्थी पंचलक्षण. म्हणजे पूर्वीच्या काळी विद्यार्थ्याची 5 लक्षणं सांगितलेली होती. काय तर अल्पाहार म्हणजे कमीत कमी जेवलं पाहिजे, नाही तर हे भरपूर जेवलं झोपले असं होता कामा नये. अल्पाहार, गृहत्याग. आता पूर्वीच्या काळी जर शिक्षण घेण्यासाठी ऋषीमुनींच्या आश्रमात जावं लागत होतं म्हणून गृहत्याग शक्य होता. आज आपल्याला ती गरज नाही. आज आपल्या जवळपास शाळा महाविद्यालयांच्या सोयी झालेल्या आहेत. श्वाननिद्रा म्हणजे आपली झोप अतिशय सावध असली पाहिजे, जसं की श्वान म्हणजे कुत्र्यासारखी. काकदृष्टी, कावळ्यासारखी आपली नजर असली पाहिजे, म्हणजे एकाग्र नजर असली पाहिजे. कावळा हा एकाग्र चित्त, एकाग्र बघत असतो. बकध्यान म्हणजे चित्त जे आहे, मन एकाग्र, बगळ्यासारखं आपलं मन एकाग्र असलं पाहिजे. आणि ही विद्यार्थ्यांची पंचलक्षणं त्या काळात सांगितलेली. तर आपण बगळ्यासारखं शांत राहून आपले जे काही इप्सित आहे ध्येय आहे ती साध्य केली पाहिजे. रथस्यैकं चक्रम भुजगेमिता सप्ततुरगा निरालंबो मार्गश्चरण विकल सारथिरपि रविर्यत्यवान्तं प्रतिदिनम अपारस्य नभस क्रियासिद्धी सत्वे भवती महतां नोपकारणी. पहा, या ठिकाणी एक अतिशय चांगलं उदाहरण दिलेलं आहे. रथस्य एकम चक्रम म्हणजे ज्याच्या रथाला एकच चाक आहे, जे सूर्याचं उदाहरण इथं आपल्याला दिलेलं आहे. रथस्य एकम चक्रम सप्तभुजग यमिता म्हणजे सप्तभुजग यमिता तुरगा म्हणजे ज्याच्या रथाला, तुरगा म्हणजे अश्वाहा घोडे, 7 घोडे आहेत आणि ते
सापाच्या लगामांनी बांधलेले आहे. सापाचा लगाम आहे. निरालंब मार्ग म्हणजे मार्ग हा अतिशय खूप लांब आहे. सारथी अपि चरणविकल, ज्याचा सारथी हा पायाने सुद्धा पांगळा आहे. तरी सुद्धा तथापि रवी प्रतिदिनम अपारस्य नभसः अंतम याती. तरी सुद्धा सूर्य हा आकाशामध्ये एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत नियमितपणे दररोज मार्गक्रमण करत असतो. महतां क्रियासिद्धी सत्वे भवती उपकरणे न भवती. त्याच पद्धतीनं जी मोठी माणसे असतात, ही मोठी माणसे त्यांच्या कामामध्ये कितीही अडथळे आले तरी ते आपल्या कार्यापासून डळमळीत होत नाहीत, आपलं काम पूर्ण करत असतात. कारण त्यांच्या दृष्टिकोनातून साध्य महत्त्वाचं असतं, साधन नाही. जे उपकरणं काय आहेत, साधने काय आहेत याचा गवगवा करत नाहीत, तर ते साध्य महत्त्वाचं मानतात. नाहीतर आज आपण पाहतो की काही मुलं काय झालं रे, लाईटच नव्हती, गावालाच गेलतो, अमुक झालतं, म्हणजे कारणं सांगणारे अनेक असतात. ते तसे समाजामध्ये 3 प्रकारचे लोक असतात. गेल्या वर्षी आपण पाहिलं की जे खालच्या दर्जाचे असतात ते कामच सुरू करत नाहीत. जे मध्यम दर्जाचे असतात ते काम सुरू करतात पण मध्ये अडथळा आला सोडून देतात. पण काही लोक असे असतात की विघ्ने पुनः पुनरपि प्रतिहन्यमानाः प्रारब्धम उत्तमजना, म्हणजे उत्तम प्रतीच्या माणसाकडे म्हणजे चांगल्या स्वभावाच्या लोकांकडे किंवा ज्ञानी माणसांकडे जर त्यांच्या कामामध्ये कितीही अडचणी आल्या, अडथळे आले तरीही त्याचा ते प्रोपागंडा करत नाहीत, भाऊ करत नाहीत, तर आपलं काम अविरतपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात. अशा या मोठ्या माणसांना सूर्याची उपमा दिलेली आहे. जसं सूर्य एका ठिकाणाहून निघून दररोज नियमितपणे एवढे अडथळ्यांची शर्यत पार पडून पोचतो, तशाच पद्धतीनं मोठी माणसं ही त्यांच्या कामामध्ये किंवा त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी होत असतात. अल्पानामपि वस्तूनां संहती कार्यसाधिका तृणे गुणत्वमापन्नेर बध्यन्ते मत्तदंतिनः. अल्पानां वस्तूनां अपि संहती कार्यसाधिका यथा गुणत्वम आपन्ने तृणे मत्तदंतिनः बध्यन्ते. म्हणजे तर जीवनामध्ये आपण म्हणतो की या गोष्टीला काही महत्त्व नाही, त्या गोष्टीला काही महत्त्व नाही, परंतु कुठलीही गोष्ट कमी प्रतीची नसते. प्रत्येक गोष्टीला महत्त्व असतं. छोट्या छोट्या जरी गोष्टी असल्या, कमी प्रतीच्या जरी वस्तू आपल्याला वाटत असल्या तरीसुद्धा त्या संघटना, संहती म्हणजे संघटन, एकीच्या जोरावरती ते त्यांचं कार्य साध्य करू शकतात. गुणत्वम आपणे तृणे मत्त्यदंतीनं बध्यन्ते. जे आपण बघतो की गवताच्या काडीला काही महत्त्व नसतं, परंतु त्या गवताच्या काडीपासून जर एखादा दोरखंड बनवला आपणे तृणे, तर अतिशय मदोन्मत्त झालेल्या हत्तीला सुद्धा बांधून ठेवण्याची शक्ती त्याच्यामध्ये असते. आणि म्हणून कमी महत्त्वाच्या जरी वस्तू असल्या तर त्यांची जर एकजूट केली तर एकतेच्या माध्यमातून खूप मोठं कार्य होऊ शकतं. आपल्याला ती गोष्ट माहीत आहे की एक व्यक्ती असते, ती एक काडी त्याच्याकडे दिली तर ती काडी कटकन मोडून टाकते, परंतु त्या काड्यांचा जर एखादा गठ्ठा बांधून दिला तर मात्र ती सोडू शकत नाही. म्हणून वेगवेगळे राहण्यापेक्षा एकत्रित येऊन आपण समाजामध्ये काही विधायक कार्य करू शकतो, हा संदेश या सुभाषिताच्या माध्यमातून सुभाषितकार आपल्याला देऊ शकतात. आणि म्हणून आपण बघितले, आपला स्वातंत्र्य लढासुद्धा बघितलं. आपल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपल्या देशातली लोक अनेक ठिकाणी विखुरलेली होती. शेतकऱ्यांचे वेगळे लढे, राजे महाराजांचे वेगळे होते, संन्यासी असतील, संथाल असतील, परंतु नंतर हळूहळू हेच विखुरलेले लोक ज्यावेळेस एकत्रित आले, एकत्रित येऊन त्यांनी खूप मोठं आंदोलन केलं, त्यावेळेस त्यांच्या आंदोलनाला यश आलेलं आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणून अशी लोक जर एकत्रित आली तर त्याच्यापासून, त्या एकतेतून सुद्धा काही महत्त्वपूर्ण असे बदल घडून येऊ शकतात. म्हणून इथं एकतेचं महत्त्व, संघटनाचं महत्त्व सांगण्याचा प्रयत्न सुभाषितकारांनी केलेला आहे.
प्रथम वयसी पीतं तोयम अल्पम स्मरन्तः शिरसि निहितभारा नारिकेलानलां ददती जलम अनाल्प आस्वाद आजीवितांतं नहि कृतम उपकारम साधवो विस्मरन्ति. पहा, प्रथम वयसी पीतं अल्पम तोयम स्मरंत शिरसी निहितभारा नारिकेला आजीवितांतं नराणां अनल्प आस्वाद जलम ददती साधव कृतम उपकारम नहि विस्मरंती. म्हणजे नारळाच्या झाडाचं या ठिकाणी आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे की ज्या नारळाचं झाड लावल्याच्या नंतर त्या बगीच्यामध्ये त्या नारळाच्या झाडाला माळी दररोज थोडं थोडं पाणी घालत असतो आणि त्यानं घातलेल्या पाण्याची आठवण म्हणून नारळाचं जे झाड आहे हे नारळाचं झाड उंच वाढतं. उंच वाढल्याच्या नंतर ते आपल्या डोक्यावरती शिरसी म्हणजे डोक्यावर नारळांच्या घडांचं ओझं घेऊन ते झाड सुकेपर्यंत वाळेपर्यंत म्हणजे शेवटपर्यंत त्या माळ्याला किंवा लोकांना मधुर गोड अशा प्रकारचं पाणी आयुष्यभर देण्याचं काम करत असतं. म्हणजे जे झाड जिवंत आहे तोपर्यंत. तशाच पद्धतीनं ह्या नारळाची उपमा साधू लोकांना दिलेली आहे, सज्जन लोकांना दिलेली आहे. समाजामध्ये हे जे साधू आहेत किंवा सज्जन लोक आहेत हे सज्जन लोकांवरती आपण केलेल्या उपकारांची कायम आठवण ते ठेवत असतात आणि आपलं मार्गक्रम करत असतात, लोकांना देण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे जसं गाय असेल, सूर्य असेल किंवा सज्जन. मी कालच एक आपल्याला जुन्या 8वीच्या अभ्यासक्रमामध्ये एक श्लोक होता पहा. रवीशचंद्र घना वृक्षा नदी गावश्च सज्जना इथे परोपकाराय लोके देवेन निर्मिता. हे जसे गाय असेल, नदी असेल, हे जसे आपल्यावरती उपकार करत असतात त्या किंवा त्यांच्या उपकाराची आठवण ठेवत असतात, त्याच पद्धतीने हे जे साधू लोक आहेत हे साधू सज्जन माणसं हे त्यांच्यावर केलेले उपकार कधीही विसरत नाहीत. घटम बिंद्यात पटम चिंद्यात कुर्याद रासवरोहनम येन केन प्रकारेन प्रसिद्ध पुरुषो होईल. जे पहा, काही माणसं प्रसिद्धीला एवढी हपापलेली असतात की प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी असते. जे फक्त त्यांना प्रसिद्धी हवी असते, प्रकाशाच्या झोतात यावं असं वाटतं आणि मग चांगलं तर कार्य काही होत नाही यांच्या हातून आणि मग फुकटची प्रसिद्धी मिळवण्याच्या नादामध्ये हे घटम भिंद्यात म्हणजे रस्त्यात कुठं एखादं मडकं फोडतील, पटम चिन्ह्यात म्हणजे कपडे फाडतील, कुर्यात रासबरोहन म्हणजे गाढवावरती बसतील, गाढवावरून फेरी मारतील, येन किरण प्रकारे म्हणजे अशा कोणत्याही प्रकारे प्रसिद्धी मिळवण्याचा ते प्रयत्न करत असतात. परंतु अशी जी प्रसिद्धी असते ही अशी प्रसिद्धी फार काळ टिकत नाही, ती अल्पकाळ टिकत असते. अशा प्रसिद्धीच्या मागे आपण कोणीही लागू नाही. धन्यवाद.